नमस्कार मित्रांनो, मी अक्षय शितोळे. सकाळी गोठ्यातलं काम आवरलेलं आहे आणि आज पावसामुळे जरा मुक्त गोठ्यात शेण आणि सगळं पूर्ण जाम झालं होतं. त्यामुळे मुक्त गोठ्यातलं शेण काढायचं काम चालू आहे. आणि दीक्षा सध्या घरात त्या कुरड्या करतायत, त्यांचं ते पण काम चालू आहे. दोन्ही कामं एकत्र आल्यामुळे दोघं काही एकत्र ब्लॉग बनवू शकत नाही. तरी पण थोड्या वेळाने तिला व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करेल. तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे शेण काढायचं काम चाललं आहे. बघू शकता हे अशा प्रकारे शेण काढल्यावर सगळं चकाचक होते आणि हे इकडे मशीननी उकिरड्यावर नेऊन टाकण्याचं काम चालू आहे. इथपर्यंत मशीनचा लोडर पोचत नसल्यामुळं बकेटनी थोडं ओढून घ्यायचं काम चालू आहे. मुक्त गोठा पूर्णपणे आम्ही खोललेला आहे. बंगल्याला जरा जास्तच चिटून होता, शेणाचं पाणी सगळं दारात यायचं. त्यामुळे आता हे बंद केलेलं आहे. थोड्या दिवसांनी जरा घरापासून लांब गोठा करण्याचा प्रयत्न करणार आहे. पावसामुळे बघू शकता शेणाचा कसा पूर्ण चिखल झाला आहे. यावेळेस पावसाने जरा लवकर आगमन केल्यामुळं सगळं शेणाचा राडा झालेला आहे. नाहीतर तसं आम्ही उन्हाळ्यातच शेण काढत असतो पूर्ण, पण आता हे पाऊस जरा लवकर आल्यामुळे शेण काढायला आम्हाला वेळच भेटला नाही. कांदा काढणे आणि त्याच्यामुळे जरा कामं चालू होती, त्यामुळे हे काम राहिलं आणि गोठ्याची अशी अवस्था झाली. तुम्ही बघू शकताय पावसामुळे शेणाचं पूर्ण सगळं जाम झालेलं आहे. एवढं दिवस खूप मोकळं होतं, पण आता पूर्ण अशा प्रकारे खताचा चिखलाचा गोळा झाला आहे. त्यामुळे आता आम्ही गायामुक्त गोठ्यात सोडत नाही आणि शेण आता बाहेर काढण्याचं काम चालू आहे. असं काम चालू आहे. इथून पाणी जाण्यासाठी तारी खांदून घेतात ते. पावसाचं पाणी खूप लहान होते घराजवळ त्याच्यामुळं. आणि गोठ्यातलं शेण इकडं आणून टाकलेलं आहे. तसं तर ते रानात टाकायचं होतं, पण पावसामुळे सगळं अवघड होऊन बसलं. पाऊस जरा लवकरच आला ह्यावरती. हे बघा, हे आंब्याच्या झाडाला खूप कैऱ्या लागल्यात. पहिल्याच वर्षी कैऱ्या लागल्या त्याला. हे बघा, आणखी भरपूर आहेत, पण आता दिसणार नाहीत उड्याजवळ. असं गोठ्यात मुक्त गोठा होता, पण तो आम्ही आता बंद करून टाकणार आहे. आणि हे सगळं खत उचलून टाकले. अजून गाया पाणी पाजायच्या राहिला ते गोठ्यावरचं. हे बघा मित्रांनो, हे गोठ्याचं काम आपलं झालेलं आहे पूर्ण. शेण वगैरे काढून मस्त चकाचक केलेलं आहे. आणि आता तुम्हाला दाखवतो दीक्षाच्या आणि आईच्या कुरड्या चाललेल्या आहेत. हे बघा कुरड्या. ही आमची ज्ञाना लांबून बघती. ज्ञाना, ए ज्ञाना, ज्ञाना, तुला खायचा चिक? चिक खायचा तुला? आणि हे बघा, हे खूप मोठ्या प्रमाणात कुरड्या चालू आहेत. अजून चिक हाटायचं आहे बघा. आणि चिक दाखव ना केवढा आहे. चिक दाखव ना केवढा आहे. खूप मोठ्या प्रमाणात चिक केलेला आहे आम्ही. आमच्या घरात एवढीच माणसं आहेत आणि एवढ्यांना एवढाच चिक लागतो. हे बघा, इथं कुरड्या चाललेल्या आहेत. आणि हे बघा माझ्या बायकोच्या कुरड्या. जमतात तुला? जमतात? वा वा, जमते की राव. दीक्षा, जमतंय तुला? नाही, मला शिकवलंच नाही. हे ह्याच्यामुळे झाले. हे आमची आई. नाही ती पाणी पडते वरचं, टाकी भरली. आई म्हणली जास्त झाड घालू नका, ऊन नाही ना. हे बघा मित्रांनो, आई म्हणली झाड घालू नका. ऊन नाही ना जास्त एवढं. दोन सुगरणी एकत्र आलेले आहेत आणि मस्त अशा कुरड्या. आता मी काय करतो, घरातनं प्लेट घेऊन येतो. पहिली एक कुरडे खायला घेतो आणि हिला पण खायला देतो. ज्ञाना, तुला खायची ना कुरडे? या सगळं पट्टीच्या कुरड्या
इथं ज्ञानू खेळती